नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, CTTच्या मराठी विषयाच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी कविता आणि त्यावर आधारित प्रश्न भाग 3 आपण आज घेत आहोत। सुरू करूया आपण आपली पहिला प्रश्न। एक कविता आहे, निसर्ग राजा तूच आमचा आधार, पण मानवाने केला तुझा संहार। या ओळीच्या संदर्भात प्राथमिक स्तरावर कविता शिकवताना शिक्षकाने पर्यावरण संवर्धन हा विषय कसा हाताळावा, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये केवळ माहिती न जाता संवेदनशीलता निर्माण होईल। तर या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहेत। 4ही पर्याय तुम्ही बघू शकता। त्यामध्ये पर्याय क्रमांक पहिलाच बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल, विद्यार्थ्यांना कवितेचे रसग्रहण करायला सांगून त्यातील निसर्गाच्या व्यथा प्रत्यक्ष अनुभवाशी जोडणे। आता असं का, तर हे उत्तर योग्य आहे। त्याचं कारण का, सौंदर्यात्मक आकलनाला विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष अनुभवाशी जोडते। जे सौंदर्यात्मक आकलन जे असतं ते विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष अनुभवाशी जोडलं जातं, जेणेकरून संवेदनशीलता वाढते। म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। दुसरा प्रश्न बघा, कवितेत संहार या शब्दाचा वापर मानवाच्या कोणत्या वृत्तीचं दर्शन घडवण्यासाठी केला आहे आणि या संकल्पनेचा परिचय करून देताना भाषा समृद्धी कशी साधता येईल। तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, तुमच्या लक्षात येईल, मानवाच्या विध्वंसक आणि हव्यास वृत्तीचं दर्शन घडवून त्यास समानार्थी शब्दांच्या छटामधून स्पष्ट करणे। कारण शब्दाचा अर्थ संदर्भासह स्पष्ट करणे आणि भाषा समृद्धीसाठी शब्दांच्या विविध छटा वापरणे हे उच्च स्तराचं कौशल्य आहे। म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, प्राथमिक वर्गात निसर्ग विषयावरील कविता शिकवताना खालीलपैकी कोणती पद्धत रचनावादी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ठरेल। तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत। 4ही पर्यायामधून पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्ही सी बघू शकता, विद्यार्थ्यांना बागेत नेऊन तेथील निरीक्षणे आणि कवितेतील वर्णन यांची तुलना करायला सांगणे। आता याचं कारण का, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कारण दिलेलं रचनावाद म्हटलेलं आहे। रचनावाद विद्यार्थ्याला स्वतःचे ज्ञान स्वतःच्या अनुभवातून निर्माण करण्यास प्रवृत्त करतो, जे येथे निरीक्षणातून घडते। म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न। आता एक कविता दिलेली आहे, बळीराजा तू जगाचा पोशिंदा, मातीच्या घामातून फुलतोस आनंदा। या कवितेतील मातीचा घाम हा शब्दसमूह कोणत्या लक्षणा शक्तीचा वापर करतो आणि त्याचं शैक्षणिक महत्त्व काय। तर या ठिकाणी 4 पर्याय दिले। 4 पर्यायापैकी जर बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक डी बघा, पर्याय क्रमांक डी हे रूपकात्मक विधान असून शेतकऱ्याच्या कष्टाची पराकाष्ठा दर्शवते, यामुळे विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विस्तारते। तर या ठिकाणी अलंकारिक भाषेचा वापर कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी महत्त्वाचा असतो। म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया आपण। प्रश्न 5 दिलेला आहे बघा, शेतकऱ्याच्या जीवनावरील कविता शिकवताना एका बहुभाषिक वर्गात शिक्षकाने पोशिंदा या शब्दाचा परिचय कसा करून द्यावा। तर या ठिकाणी कसा करून द्यावा, तर पर्याय क्रमांक सी बघा, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत अन्न देणाऱ्याला काय म्हणतात हे विचारून संकल्पना स्पष्ट करणे। बहुभाषिकता ही एक साधन म्हणून वापरल्यास विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती आणि सहिष्णुता वाढते। म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, कवितेच्या मूल्यांकनासाठी खालीलपैकी कोणतं साधन सर्वाधिक प्रभावी ठरेल, जे विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला वाव देईल। तर या ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय देण्यात आलेले। 4ही पर्यायाला आपल्याला बघायचं आणि पर्याय क्रमांक सी कडे लक्ष द्या, विद्यार्थ्यांना कवितेतील मध्यवर्ती कल्पनेवर आधारित स्वतःची एक छोटी कविता किंवा चित्र तयार करायला सांगणे। आता कारण का, हे साधन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचं आणि आकलनाचं एकाच वेळी मूल्यमापन करते। म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न, शेतकऱ्याच्या आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयाला स्पर्श करणाऱ्या कवितेचे अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका कशी असावी। तर या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे उत्तर आपलं, पण तरी देखील आपण बाकीचे पर्याय पण बघूया। पहिला पर्याय बघा, विषयाचं गांभीर्य राखून सामाजिक वास्तवाचे विश्लेषण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती जागृत करणे। हा पहिला पर्याय आपलं योग्य उत्तर आहे, पण बाकीचे सुद्धा तुम्ही पर्याय बघू शकता। तर पहिल्या उत्तराचं आपण स्पष्टीकरण घेऊया। संवेदनशील विषयाच्या बाबतीत शिक्षकाने केवळ माहिती न देता सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोन विकसित करणं अपेक्षित असतं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। आता बाकीचा तुम्हाला स्क्रीनवर
खालचे सगळे पर्याय दिसत आहेत बघा. तर बी पण बघा, सी पण बघा आणि डी पण बघा. मात्र या प्रश्नाचं उत्तर ए, पर्याय क्रमांक ए हेच आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 7वा प्रश्न. कविता आहे, मायबोली मराठी अमृताचा प्याला, जगात भारी तिचे शब्द, मनाला भुलवणारा ताला. या ओळीतील अमृताचा प्याला ही उपमा मराठी भाषेच्या कोणत्या वैशिष्ट्याला अधोरेखित करते? तर या ठिकाणी कोणत्या वैशिष्ट्याला अधोरेखित करते? तर पर्याय क्रमांक ए बघा. पर्याय क्रमांक ए जर बघितला तुमच्या लक्षात येऊन जाईल. मराठी भाषेचा गोडवा, समृद्धता आणि तिची चिरंतर टिकणारी गुणवत्ता. तर या ठिकाणी याचं कारण आहे की अमृत हे गोड आणि अमर मानले जाते. तसेच भाषेचा वारसा आणि समृद्धी दर्शवण्यासाठी ही उपमा सार्थ ठरते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न. प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिक्षण प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने कोणत्या मानसशास्त्रीय सिद्धांताचा आधार घेणे सर्वाधिक योग्य ठरेल? तर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. त्यापैकी वायगॉत्स्की यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत जो आहे, ज्यामध्ये भाषेचा वापर सामाजिक संवादासाठी होतो. मग कुठं आहे? पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक सी. वायगॉत्स्की यांच्या मते भाषा ही सामाजिक संवादातून आणि संस्कृतीतून शिकवली जाते, जे मातृभाषेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला डी पर्याय दिसत आणि डी पण पर्याय पाहून घ्या. चॉम्स्की यांचा केवळ म्हणजे काय, चॉम्स्की यांचा एक सिद्धांत दिलेला आहे, मात्र तो त्याचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक सी त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. कवितेतील भुलवणारा ताला या शब्दप्रयोगातून लयबद्धतेचे महत्त्व स्पष्ट होते. प्राथमिक वर्गात मुलांची श्रवणशक्ती विकसित करण्यासाठी लयबद्ध कवितांचा उपयोग कसा करावा? तर या ठिकाणी कसा करावा? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांना टाळ्यांच्या ठेक्यात किंवा साध्या वाद्याच्या सहाय्याने कविता म्हणायला प्रोत्साहित करणे. कारण का, लय आणि ठेका यामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होते आणि त्यांना भाषेतील ध्वनीची ओळख सहज होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी पण पाहून घ्या, परंतु पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. एखाद्या विद्यार्थ्याला कवितेतील शब्दाचे उच्चार करताना अडचण येत असल्यास शिक्षकाने निदानात्मक अध्यापन कसं करावं? तर या ठिकाणी कवितेचं उपचारात्मक अध्यापन कसं करायचं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी बघा. उच्चारातील त्रुटींचे मूळ कारण शोधून, उदाहरणार्थ श्रवणदोष किंवा प्रादेशिक प्रभाव, त्यानुसार विशेष सराव घेणे. आता निदान करणे म्हणजेच काय? तर समस्येचे कारण शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे, जे येथे स्पष्ट होते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. कविता चौथी कविता दिलेली आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, अज्ञानाचा अंधार दूर सारावा, विकासाची कास धरुनी प्रगतीचा मार्ग धरावा. या कवितेतून कोणत्या आधुनिक मूल्यांचा पुरस्कार केला गेला आहे आणि त्याचा अध्यापनात कसा वापर करता येईल? तर कसा वापर करता येईल? तर त्याकरता आपल्याला पर्याय क्रमांक सी बघावा लागेल. जर तुम्ही पर्याय क्रमांक सी बघितला तर तुमच्या लक्षात येतं. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कसंगत विचार याला दैनंदिन जीवनातील उदाहरणाशी जोडून शिकवता येईल. कारण विज्ञान आणि प्रगती हे आधुनिक मूल्य असून तर्कसंगत विचार विकसित करणे हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने कवितेतील अंधकार हे कशाचं प्रतीक आहे आणि त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी शिक्षकाने कोणती अध्यापन शैली वापरावी? तर कोणती अध्यापन शैली वापरायची आपल्याला? तर आपण पर्याय क्रमांक डी कडे जाऊया. बघा, अंधकार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. यासाठी शिक्षकाने चर्चात्मक आणि चिकित्सक विचारशैली वापरली पाहिजे. तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. पर्याय क्रमांक येतो तुम्ही बघितला आहे. तर बघा, प्रतिकात्मक अर्थ समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या माध्यमातून विचार करायला लावणे ही प्रभावी पद्धत आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. कवितेचे अध्यापन करताना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE अंतर्गत शिक्षकाने मुलांच्या कोणत्या पैलूचं निरीक्षण करावं? तर या ठिकाणी कोणत्या पैलूचं निरीक्षण करायचं आहे? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिले. 4ही पर्याय आपण बघूया. तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक सी बघा. मुलांची कवितेतील भावनिक गुंतवणूक, शब्द संपत्तीतील वाढ आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता. CCE केवळ गुणांवर नव्हे तर सर्वांगीण प्रगतीवर म्हणजे ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक लक्ष केंद्रित करते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15.
या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 पाहिला तर तुमच्या लक्षात येतं. कवितेतील विकासाची कास धरणे याचा अर्थ सांगताना शिक्षकाने आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन कसा वापरावा. आता कसा वापरावा त्याने विद्याशाखीय दृष्टिकोन कसा बाळगायचा आहे, कसा वापरायचा आहे, तर त्याकरता आपल्याला पर्याय क्रमांक सी बघावा लागेल. मराठी शिकवताना त्यातील वैज्ञानिक तथ्यांची आणि महान शास्त्रज्ञांच्या योगदानाची सांगड घालणे. 2 किंवा अधिक विषयांची सांगड घालून शिकवणे म्हणजेच आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन होय, ज्यामुळे ज्ञानाचे एकात्मीकरण होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16. प्राथमिक स्तरावर कविता शिकवताना किंवा कविता शिकवण्याचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते असावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास योग्य होईल. तर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. पर्याय क्रमांक बी घेत तुमच्या लक्षात येऊन जाईल. विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यानुभूती जागृत करणे आणि कवितेच्या आनंदासोबत भाषेच्या लयीची ओळख करून देणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण कवितेचा मुख्य उद्देश आस्वाद आणि भाषिक सौंदर्य अनुभवणे हा असतो, जो प्राथमिक स्तरावर अत्यंत प्रभावी ठरतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. स्टीफन क्रॅशन यांच्या भाषा संपादन सिद्धांतानुसार वर्गात कवितेचे वातावरण कसे असावे. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय योग्य आहे बघा. तणावमुक्त आणि आनंददायी वातावरण, जिथे विद्यार्थी नैसर्गिकरित्या कविता ऐकून ती आत्मसात करतील. कारण क्रॅशन यांच्यामध्ये कमी तणाव असेल तरच भाषा संपादन प्रभावी होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी खालचे पर्याय पण तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल आपला पर्याय क्रमांक एच कसा योग्य आहे. चला खालचे पर्याय बघितले असेल तर आपण पुढे जाऊया. प्रश्न 18कडे जाऊया. कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी संदर्भानुसार अर्थ शोधण्याची पद्धत का महत्त्वाची आहे. तर का महत्त्वाची आहे, तर त्याच्यासाठी पर्याय क्रमांक सी बघूया आपण. पर्याय क्रमांक ए आणि बी त्याचं उत्तर होणार नाही. चला सी आणि डी बघूया. कारण शब्दांचा अर्थ शब्दकोशापेक्षा वाक्यातील संदर्भाने अधिक स्पष्ट होतो आणि मुलांची विचारशक्ती वाढते. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे, शोधण्याची कोणती पद्धत महत्त्वाची आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी ही पद्धत महत्त्वाची आहे. कारण संदर्भित अर्थ लावणे किंवा संदर्भी अर्थ लावणे हे उच्च प्राथमिक कौशल्याचा भाग असून त्यामुळे शब्दांच्या अर्थछटा समजतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न. जर वर्गात एखादा विद्यार्थी दृष्टिबाधित असेल तर कविता शिकवताना शिक्षकाने कोणती विशेष रणनीती वापरावी. तर पहिलाच पर्याय बघा योग्य पर्याय आहे. कवितेचे सस्वर गायन करणे, ध्वनिमुद्रित साहित्याचा वापर करणे आणि स्पर्शाने जाणवणाऱ्या प्रतिमांचं वर्णन करणे. तर या ठिकाणी ही रणनीती आपल्याला वापरावी लागेल. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता पर्याय बी तुम्हाला दिसतोय आणि सी आणि डी पण तुमच्या स्क्रीनवर आहे, ते पण तुम्ही बघू शकता. म्हणून तो पहिलाच पर्याय मात्र या ठिकाणी योग्य पर्याय आहे. 20वा प्रश्न बघा. कवितेतील रसास्वाद घेताना अलंकार शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती पायरी सर्वात योग्य आहे. आता आपल्याला अलंकार शिकवायचा असेल तर त्याकरता आपण सगळ्यात पहिला पर्याय बघा. पहिला पर्याय जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आधी 2 गोष्टीमधील साम्य किंवा विरोधाभास शोधायला सांगणे आणि मग त्या अलंकाराचं नाव सांगणे. हे उदाहरणाकडून नियमाकडे जाणे आहे, जे आकलनासाठी उत्तम गोष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी आणि डी सुद्धा बघून घ्या. तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. बघितलं असेल, चला आपण पुढे जाऊया. आता प्रश्न क्रमांक 21कडे. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार कवितेतील मध्यवर्ती कल्पनेचे स्वतःच्या शब्दात स्पष्टीकरण देणे हे कोणत्या स्तराचं आकलन आहे, तर कोणत्या स्तराचं कौशल्य आहे. तर आकलन आहे ते बघा. प्रश्नामध्येच माझं उत्तर येऊन गेलं तर ते काय आहे, आकलन आहे. आता त्याचं कारण का, स्वतःच्या शब्दात सांगणे किंवा स्पष्टीकरण देणे हे माहितीच्या आकलनाचं मुख्य लक्षण असतं. म्हणून पर्याय क्रमांक ए आकलन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खाली विश्लेषण किंवा उपयोजन ज्ञान होणार नाही. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 22कडे. कवितेच्या ओळीमध्ये यमक शोधताना मुलांचा कोणता भाषिक पैलू विकसित होतो. आता यमक शोधताना कोणता भाषिक पैलू विकसित होतो, तर पर्याय क्रमांक बी बघा. तुमच्या लक्षात येईल. ध्वनिगत जागरूकता यमक शोधण्यामुळे मुलांना शब्दामधील ध्वनीचे साम्य समजते, जे वाचन आणि उच्चारासाठी पायाभूत असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 23कडे. कविता शिकवताना चित्रीकरण तंत्राचा वापर करणे का आवश्यक आहे. का आवश्यक आहे तर 4 पर्याय तुमच्यासमोर ठेवतो.
तुमच्या लक्षात येऊन जाईल कोणता पर्याय योग्य आहे. तर सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, कारण डी. कारण यामुळे मुलांच्या मनात कवितेतील प्रसंगाचे चित्र उभे राहते आणि दीर्घकाळ स्मरणात राहते. कारण का चित्रकरणामुळे अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात समजायला मदत होते, ज्यामुळे स्मृती आणि आकलन वाढते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा, एका वर्गात विविध बोलीभाषा बोलणारी मुले आहेत. कवितेतील मानक मराठी शिकवताना शिक्षकाने कोणता दृष्टिकोन ठेवावा? तर कोणता दृष्टिकोन ठेवायचा आहे शिक्षकानं? तर त्याकरता पर्याय क्रमांक सी बघावा लागेल. बोलीभाषांचा आदर राखून मानक मराठीचा परिचय संवादाच्या माध्यमातून करून देणे. कारण का बोलीभाषा ही मुलांची ओळख असते, तिचा सन्मान करून प्रमाण भाषा शिकवणे हे भाषिक विकासासाठी योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न, कवितेतील विरामचिन्हे शिकवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? आता विरामचिन्ह शिकवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे सी. कवितेचे वाचन करताना विरामचिन्हानुसार चढ उतार आणि थांबणे यांचे प्रात्यक्षिक करून दाखवणे ही पद्धत विरामचिन्ह शिकवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण विरामचिन्हे ही अर्थ समजून घेण्यासाठी आणि वाचनाच्या लयीसाठी असतात, जी प्रात्यक्षिकातून उत्तम समजतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न, एका शिक्षकाने वर्गात कविता शिकवल्यानंतर विद्यार्थ्याला विचारले, जर तुम्ही कवी असता तर या कवितेचा शेवट कसा केला असता? हा प्रश्न मुलांच्या कोणत्या कौशल्याला चालना देतो? तर पर्याय क्रमांक बी बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पर्याय क्रमांक बी, सृजनशील विचार आणि काल्पनिक अभिव्यक्ती. असे मुक्तोत्तरी प्रश्न मुलांना स्वतःचा विचार करायला आणि निर्मिती करायला प्रवृत्त करतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 27वा, कवितेचे रसग्रहण करताना नादमाधुर्य स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? आता नादमाधुर्य स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? तर त्याकरता बघा पर्याय क्रमांक डी बघा, शब्दांच्या उच्चारातील लय आणि विशिष्ट अक्षरांच्या पुनरावृत्तीने निर्माण होणाऱ्या ध्वनीकडे लक्ष मुलांचं वेधलं पाहिजे. कारण का अनुप्रास किंवा लयीमुळे नादमाधुर्य निर्माण होते, जे ध्वनीच्या पुनरावृत्तीतून समजते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न, NCF 2005 नुसार भाषिक वर्गात साहित्याचा उदाहरणार्थ कविता वापर कशासाठी केला जावा? तर कशासाठी केला जावा? तर या ठिकाणी चारी पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय क्रमांक बी बघा, भाषेचा समृद्ध अनुभव देण्यासाठी आणि सांस्कृतिक जाणीव विकसित करण्यासाठी. कारण का साहित्य हे केवळ भाषा शिकण्याचे साधन नसून ते संस्कृती आणि जीवनमूल्यांचा आरसा असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न, कवितेतील प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणते उदाहरण सार्थ ठरेल? त्याकरता पहिलंच उदाहरण बघून घ्या तुम्ही. पहिलंच उदाहरण या ठिकाणी योग्य बसतं. हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतून डोळ्यांसमोर निसर्गाचे जे चित्र उभे राहते हे कवितेतील प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी सार्थ उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30, शेवटचा प्रश्न, कविता शिकवल्यानंतर शिक्षकाने उपचारात्मक कार्य केव्हा करावं? उपचारात्मक कार्य? तर चारी पर्याय बघा आणि मग त्याचं आपण उत्तर चर्चा करूया. पर्याय क्रमांक सी कडे लक्ष द्या. जेव्हा काही विद्यार्थ्यांना कवितेचा मुख्य भाव किंवा आशय समजण्यात सातत्याने अडचण येते तेव्हा उपचारात्मक अध्यापन करावे. कारण उपचारात्मक अध्यापन हे ज्या विद्यार्थ्यांना मूळ संकल्पना समजल्या नाहीत त्यांच्यासाठी विशेष स्वरूपात केले जाते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आत्तापर्यंत 30रा आपला कवितेवरचा हा व्हिडिओ होता. MCQ होत्या. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत CTT आणि TET दोन्ही परीक्षेचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या विषयामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.